मित्रांनो नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत. आपला आजचा विषय आहे चक्र साधना. चक्र हा संस्कृत शब्द आहे. चक्र म्हणजे चाक. जसे ऋतुचक्र आहे, जसे जीवनचक्र आहे, तसे वेदांमध्ये आपल्या शरीराच्या विविध प्रणाली नियंत्रित करणारी अनेक चक्र सांगितली आणि त्यातील प्रमुख 7 चक्र आहेत. आणि वेदाभ्यासात या विविध चक्रांची कार्ये, या विविध चक्रांची ऊर्जा क्षेत्रे विस्तृतपणे सांगण्यात आली आणि त्यांची उपासना आणि साधना करून आपली जीवन देणारी, जीवन चालवणारी ही शरीराची प्रणाली कशी ऊर्जावान ठेवावी याविषयी या साधनेत सांगण्यात आले. ब्लॉक्ड चक्र म्हणजे आजारपण दर्शवते, मनाची अस्वस्थता दर्शवते, तर नियमित आणि बॅलन्स चक्र हे शरीराच्या विविध संस्था यात आरोग्य दर्शवते, कार्यकुशलता दर्शवते. तर ॲक्टिव्ह चक्र म्हणजे ऊर्जावान असणे दर्शवते. दीर्घकाळ साधना करून अध्यात्मात प्रगती करताना एक एक चक्र ॲक्टिव्ह होत जाईल आणि आपल्या मूलाधार चक्रापाशी निद्रस्त अवस्थेत असलेली कुंडलिनी ऊर्जा त्यामधून प्रवाही होईल आणि अध्यात्माचा उच्च बिंदू गाठेल, अर्थात अनंताशी, सर्व ज्ञानाशी जोडली जाईल. मित्रांनो, आज आपण या चक्र साधनेविषयी अत्यंत साधी सोपी माहिती जाणून घेणार आहोत. आणि आपले उद्देश हे निश्चित आहे की आपल्याला घरच्या घरी ही अत्यंत उपयोगी, गुणकारी साधना कशी करता येऊ शकेल, किंवा काही पावले आपल्याला ह्या दृष्टीने निरामय आयुष्य मिळवण्यासाठी कशी उचलता येतील. तेव्हा आपण आजच्या या भागामध्ये चक्र साधनेच्या पाठीमागचे सायन्स अगदी सोप्या शब्दांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. चक्र साधनेत पारंगत असा एक सिद्ध पुरुष होता. एकदा स्वयं भगवान विष्णूने ठरवले की त्याची परीक्षा घ्यावी. त्यामुळे भगवान विष्णू एका दरिद्री फकीराच्या वेशात त्याच्या समोर हजर झाले आणि त्याला प्रश्न विचारते झाले, स्वामी, मला हे सांगा की जर माझे नाभी चक्र जागृत झाले तर या संसारातील काय काय मला व्यर्थ वाटेल आणि अशा काय गोष्टी असतील ज्या आपोआप होऊ लागतील. क्षणभर सिद्ध पुरुषाने वरपासून खालपर्यंत त्या फकीराला न्याहाळले आणि क्षणभर का होईना त्याच्या मनात हा नीच आणि मी उच्च असा भाव चमकून गेला. पण क्षणभरच बरं का, शेवटी तो सिद्ध पुरुष होता. सगळा प्रकार लगेच त्याच्या लक्षात आला आणि क्षणात तो ध्यानस्थ झाला आणि नाभीचक्रासमोर हात जोडून त्यांनी नाभीचक्रास आवाहन केले की आज या फकीराच्या वेशात असा प्रश्न उपस्थित व्हावा. अर्थातच यामागे काहीतरी कारण आहे. तेव्हा कमळाप्रमाणे उघडलेल्या हे नाभीचक्रा, तूच मला रस्ता दाखव.
माझ्यामध्ये असे काय बदल अजूनही अपेक्षित आहेत ज्या योगे तू संपूर्णतः उघडशील आणि ऊर्जावान होशील. आणि त्याला लगेच उत्तरही मिळाले, आणि ते म्हणजे अधिक विनम्रता आणि स्वतःचे सत्य जगण्याचा ध्यास. क्षणभरात डोळे बंद करताच या सर्व गोष्टी घडून गेल्या होत्या. अत्यंत विनम्रतेने सिद्ध पुरुषाने फकीरास नमस्कार केला आणि म्हणाला, आज तुम्ही प्रश्न बनून उपस्थित झालात. ह्यामागे संपूर्ण होणे, अधिक ज्ञानी होणे हाच उद्देश होता. विष्णू स्वतःच्या अवतारात आले आणि त्यांनी सिद्ध पुरुषास आशीर्वाद दिले. बोधकथा आहे. सत्य असायला पाहिजे अशी गरज नाही, पण बोध मात्र महत्त्वाचा. समजून घ्या. आणि बोध असा आहे, जन्मापासून आजपर्यंत आपली शरीर नावाची ही अमूल्य वस्तू, जिच्या मार्फत आपण निरामय आयुष्य जगतो, आपले उद्देश, आपली स्वप्न पूर्ण करतो, आणि ती यंत्रणा चालवणाऱ्या विविध प्रणाली आणि त्यांना नियंत्रण करणारी ही चक्र, हे सगळं अव्याहत आपोआप चालू आहे. आपल्याला त्यांच्यासाठी काहीच करावे लागत नाही. तेव्हा या कथेमध्ये जे घडले, या चक्रांचे, या विविध प्रणालींचे आणि त्यांच्या अहोरात्र चालू असलेल्या सेवेचे, कार्याचे स्मरण अत्यंत महत्त्वाचे. आजच्या ध्यान अनुभवात आपण आपल्या शरीराशी, प्रणालींशी हितगुज साधणार आहोत. डोळे बंद करा आणि आरामदायक अवस्थेत बसा किंवा शवासनामध्ये पडा. आपल्या जन्माच्याही आधी काही महिने आपले शरीर आणि मन विकसित होऊ लागले, आणि जन्मापासून ते आजपर्यंत आपले शरीर नावाचे यंत्र आपोआप आणि सुरळीत चालू आहे, नव्हे काय? ते चालवण्यासाठी आपल्याला विशेष असे काहीच करावे लागत नाही, आणि आपले उद्देश, आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या कार्यात ते जोमाने आपल्या पाठीशी उभे राहते. चला, आज याच गोष्टीचे स्मरण होऊ दे. आज आपण आपल्याच शरीरात प्रवेश करून आपल्या शरीराच्या विविध भागांशी हितगुज करू, त्यांची विचारपूस करू. ठीक आहे? चालेल? चला मग सुरू करूया. बघा, या ध्यान अनुभवात असं करायचं आहे की मनाचं संपूर्ण लक्ष डोक्यापासून सुरू करून
ते अगदी पायाच्या तळव्यांपर्यंत हळूहळू एक एक भाग करत करत पुढे पुढे घेऊन जा आणि एकेका भागाशी विचारपूस करा, एकेका भागाशी बोला, गप्पा मारा. एखाद्या भागाविषयी जास्त वाटत असेल तर क्षण दोन क्षण जास्त वेळ त्या भागापाशी, त्या अवयवापाशी थांबा आणि मग पुढे चला. मेंदू, डोळे, कान, नाक, घसा, हृदय, फुफ्फुस, यकृत, किडनी, हात, पाय आणि तुम्हाला जो विशेष वाटेल अशा कुठल्याही भागाशी तुम्ही हितगुज करू शकता बरं का. हितगुज करा, एकरूप व्हा, सुखदुःखाच्या गप्पा मारा, त्यांचं महत्त्व जाणा, त्यांची दुःख समजा, त्यांची ताकद समजा. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता बरं का. चला, सुरू करताय ना आता. डोक्यापासून ते पायापर्यंत मनाचं लक्ष हळूहळू एकेका भागातून पुढे न्या आणि कानावर ज्या सूचना पडत आहेत ना तेच हितगुज त्या त्या भागाबरोबर होऊ द्या बरं का. ठीक आहे, चला सुरू करूया. काय, कसे आहात? बरे आहात ना? तुमच्यामुळे सर्व काही मस्त चाललंय. मला तुमचा विसर पडतो, पण तुम्ही मात्र अहोरात्र माझ्या सेवेत आहात. मनापासून थँक्यू. मला स्वीकार आहे. अनेक वेळेला माझ्या लोभामोहापायी किंवा काहीतरी करण्याच्या नादात मला तुमचा विसर पडला आणि मग तुमच्यावर ताण तणाव निर्माण झाला. तुम्ही सांभाळून घेतलं, नेटाने मार्ग काढलात, पुढे नेलत. आज या गोष्टींचं स्मरण होत आहे. थँक्यू, मनापासून थँक्यू. तुमची अशीच साथ राहावी आणि तुमचे कार्य अधिक सुंदर पद्धतीने चालावे. तुम्हाला अधिक ऊर्जा मिळावी हीच सदिच्छा. वाह, छानच. खूप बरं वाटलं, हलकं वाटलं. खरंच तुमच्याशी बोलून खूप छान वाटतंय.
आता तुम्ही बोला. तुम्ही मला सांगा, तुमचे कार्य अधिक सुंदर होण्यासाठी, तुम्हाला अधिक ऊर्जा मिळावी ह्यासाठी मी काय करू? आज मला सुद्धा तुमच्या सुखदुःखात सहभागी करून घ्या. आज मला तुमच्याशी एकरूप होऊ द्या, एक जीव होऊ द्या. मला स्वीकार आहे, मला मान्य आहे. खरंय, स्मरण राहील, नक्कीच राहील. आणि तुम्हाला अधिक ऊर्जा मिळावी ह्यासाठी मी नक्कीच जागरूक राहीन. पुन्हा एकदा थँक्यू. वा, फार सुंदर. किती सुंदर हितगुज साधलं आपण आपल्याच शरीराशी, विविध भागाशी. वा, किती मस्त वाटलं नाही? चला, या अनुभवातून बाहेर येऊ. पुन्हा एकदा जागृतावस्थेत येऊ आणि जोमाने कामाला लागू. चला, हळूवार हातपाय हलवा आणि अलगद डोळे उघडा. पुन्हा जागृतावस्थेत आलो. फार छान वाटत आहे. शरीराशी एकरूप वाटत आहे. प्रसन्न वाटत आहे. मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना. चक्र साधना हा 23 मिनिटांचा एक ऑडिओ कार्यक्रम आपण नुकताच तयार केलेला आहे. हा ध्यान ऑडिओ तुमच्या नावाच्या उच्चारणासहित पुढील 2 दिवसात तुम्ही तयार करून घेऊ शकता. याविषयी अधिक माहिती या स्क्रीनच्या खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे. ही ध्यान साधना आठवड्यातून आपण 2 ते 3 वेळा करू शकतो आणि आपली सर्व चक्र अधिक ऊर्जावान आणि अधिक ॲक्टिव्ह बनवू शकतो. तेव्हा इच्छुकांनी या योजनेचा जरूर लाभ घ्यावा. मित्रांनो, आपल्या सुप्त मनाची किमया पहा. आपल्या शरीरात किती पेशी आहेत माहिती आहे? 37 लाख कोटी, अर्थात 3.7 ट्रिलियन. लक्षात घ्या, आधी मिलियन, मग बिलियन आणि मग ट्रिलियन. 3.7 ट्रिलियन पेशी आहेत. आणि हे किमयागार सुप्त मन त्यांपर्यंत सदा सर्वदा पोहोचत असतं. आपल्या शरीरातील 12 प्रणाली आणि त्यांना ऊर्जा प्रदान करणारी 7 चक्र ह्यांच्या माध्यमातून
अगदी सहजरित्या ही यंत्रणा आपल्या नकळत सुरळीत चालवत आहे. जन्मापासून ते आजपर्यंत आणि इथून सुद्धा पूर्ण आयुष्यभर चालवत राहील. कुठल्या आहेत बरं ह्या 12 प्रणाली? ज्या 12 प्रणालींना ही 7 चक्र ऊर्जा प्रदान करतात. आणि त्या 12 प्रणाली आहेत, एक हृदयद्वारे किंवा हृदय संस्था, अंतस्त्राव ग्रंथी, श्वसन संस्था, मज्जा संस्था, प्रतिकार शक्ती, रक्ताभिसरण, पचन संस्था, लिम्फॅटिक किंवा मलमूत्र विसर्जन इत्यादी, स्नायू संस्था, अस्थि संस्था, प्रजनन आणि किडनी अर्थात मूत्रमार्ग. या 12 प्रणाली अहोरात्र आपल्या सेवेत आहेत. आणि ह्या प्रणाली एक दुसऱ्याशी जोडल्या गेल्या या चक्रांच्या माध्यमातून कसे ते थोडक्यात समजून घेऊ. बघा, जेव्हा आपण भयभीत होतो तेव्हा आपल्याला घाम फुटतो. जेव्हा आपण जास्त भयभीत होतो तेव्हा आपली पचन संस्था बिघडते किंवा आपल्याला लूज मोशन सुद्धा होऊ शकतात. जेव्हा आपल्याला स्ट्रेस येते तेव्हा आपल्या हार्टबीट्स वाढतात किंवा आपली झोप उडते. आहे की नाही एका दुसऱ्याशी नातं? आणि सुप्त मन हे बेमालूमपणे सुरळीत आणि अव्याहतपणे चालवत आहे, नव्हे काय? चक्र साधना काय आहे थोडक्यात समजून घेऊ. नीट लक्ष द्या. असे म्हणतात या विश्वाची निर्मिती ओम या बीजमंत्रातून, या नादातून झाली. प्रत्येक गोष्टच या विश्वात जी जी आहे ती ऊर्जेचे एक रूप आहे. E is equal to mc square. अर्थात प्रत्येक गोष्ट ऊर्जेत रूपांतरित होते. आणि ऊर्जा म्हणजे काय? ऊर्जा म्हणजे बारीक कणांची, सूक्ष्म कणांची कंपन, अर्थात मोठ्या स्पीडनी व्हायब्रेट होणे, कंपन पावणे. आणि ध्वनी म्हणजे सुद्धा कंपन. याच संदर्भाने शरीराची निर्मिती ही ध्वनीमधून झाली. आणि आज मॉडर्न सायन्स, बरेच शास्त्रज्ञ याचाच शोध घेत आहेत की ध्वनीमधून शरीराची निर्मिती कशी होऊ शकेल. आता विविध चक्रांच्या ज्या पाकळ्या आहेत त्यावर अक्षर लिहिली गेली, बीजमंत्र लिहिले गेले. आणि त्या बीजमंत्राची साधना, ज्याला सृष्टीकरण अर्थात सृष्टी निर्माण करणे असे वेदांमध्ये संबोधण्यात आले. समजून घ्या, या चक्राची साधना त्यांच्यावरील
पाकळ्यांवर असलेल्या अक्षरांची, बीजाक्षरांची साधना म्हणजेच शरीराचे पुनर्निर्माण असेल. आणि आपल्या शरीराचे पुनर्निर्माण कसे? तर ऊर्जावान निरामय शरीर अर्थात चक्र साधनेतून आपल्या शरीराचे पुनर्निर्माण होईल आणि एक ऊर्जावान प्रणाली, अधिक शक्तिशाली प्रणाली आपण या साधनेतून निर्माण करू. आणि हाच अर्थ आहे चक्र साधनेचा. चक्र म्हणजे ऊर्जेची केंद्रे आहेत जी आपल्या शरीरात सर्वत्र पसरलेली आहेत. त्यापैकी 7 चक्र ही अत्यंत मूलभूत आणि महत्त्वाची चक्र मानली गेली आहेत, जी आपल्या मज्जारज्जूवर तळापासून सुरू होऊन ते थेट आपल्या डोक्याच्या मुकुटापर्यंत पसरलेली आहे. चक्र मजबूत करण्याच्या या ध्यानामध्ये आपण सर्व चक्रांना संतुलित करण्याचा सराव करू, ज्यामुळे आपल्याला मानसिक तसेच शारीरिक निरामय अवस्था गाठता येईल. सर्वप्रथम 7 चक्रे आणि त्यांची विशिष्ट कार्ये आपण समजावून घेऊ. पहिले चक्र आहे मूलाधार चक्र, जे मज्जारज्जूच्या तळाशी स्थित आहे. हे चक्र पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करते. अन्न, वस्त्र, निवारा तसेच भावनिक आणि शारीरिक समतोल ह्यासाठी आवश्यक असलेली मूलाधार शक्ती हे चक्र प्रदान करते. या चक्राचा रंग आहे लाल आणि या चक्राचा मंत्र आहे लम. दुसरे चक्र आहे स्वादिष्ठान चक्र. हे चक्र जलतत्वाचे प्रतिनिधित्व करते. सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, कामभावना, प्रजोत्पादन याच्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा हे चक्र प्रदान करते. हे चक्र नाभीच्या खाली स्थित आहे. या चक्राचा रंग आहे भगवा आणि या चक्राचा मंत्र आहे वम. तिसरे चक्र आहे मणिपूर चक्र, जे नाभीच्या वरती जठरात स्थित आहे. हे चक्र अग्नितत्वाचे प्रतिनिधित्व करते. पचन, चयापचय क्रिया आणि मानसिक कार्ये जसे की स्वाभिमान आणि इच्छांना पूर्ण करणे ह्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा हे चक्र प्रदान करते. या चक्राचा रंग आहे पिवळा आणि मंत्र आहे रम. चौथे चक्र अनाहत किंवा हृदय चक्र. हे हृदयाच्या मध्यभागी स्थित आहे. हे चक्र वायुतत्वाचे प्रतिनिधित्व करते आणि शारीरिक कार्यप्रणाली जसे की रक्तदाब आणि श्वासोश्वास नियंत्रित करते. भावनिक गोष्टी, दयाळूपणा, करुणा, प्रेम, उत्साह ह्याच्यासाठी आवश्यक असलेली शक्ती हे प्रदान करते. या चक्राचा रंग आहे हिरवा आणि मंत्र आहे यम. पाचवे चक्र आहे विशुद्ध चक्र, जे गळ्यामध्ये स्थित आहे. हे चक्र आकाश तत्वाचे प्रतिनिधित्व करते आणि संवाद साधून जगापुढे स्वतःची मांडणी करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा प्रदान करते.
या चक्राचा रंग आहे निळा आणि या चक्राचा मंत्र आहे हम. 6वे चक्र आज्ञा चक्र, जे कपाळाच्या मागील बाजूस दोन्ही भुवयांच्या मध्ये स्थित आहे. हे चक्र प्रकाश तत्वाचे प्रतिनिधित्व करते आणि आध्यात्मिक स्तरावर अंतर्ज्ञान आणि अंतर्दृष्टी ह्याच्यासाठी आवश्यक असलेली शक्ती हे चक्र देते. या चक्राचा रंग आहे आकाशी आणि मंत्र आहे शम. 7वे आणि सर्वात वरील चक्र आहे सहस्त्र चक्र. हे डोक्यावरील मुकुटाच्या ठिकाणी आहे. हे चक्र आत्मा तत्वाचे प्रतिनिधित्व करते. आत्मविश्वास, शांती आणि निरामय जीवन ह्यासाठी आवश्यक असलेली शक्ती हे चक्र देते. या चक्राचा रंग आहे जांभळा आणि मंत्र आहे ओम. ही 7ही चक्र उघडण्याची तसेच मजबूत करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. प्रत्येक चक्र उघडण्याच्या प्रक्रियेचे 6 चरण आहेत आणि प्रत्येक चरण हा 1 ते 2 मिनिटांमध्ये पूर्ण केला जाऊ शकतो. सर्वप्रथम डोळे बंद करून आरामदायक अवस्थेत बसावे, मन प्रसन्न ठेवावे आणि श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करावे. प्रथम चरणात जे चक्र उघडायचे आहे त्याविषयी सजग व्हावे. त्याचे ठिकाण, त्याच्या प्रकाशाचा रंग आणि त्याची विशिष्ट अशी कार्ये याविषयी सजग व्हावे. दुसऱ्या चरणात ते चक्र कुठल्याही प्रकारचे परिश्रम घेतल्याशिवाय त्याचे कार्य अविरतपणे करत आहे. म्हणून त्या चक्रास मनोमन धन्यवाद द्यावेत. त्या चक्राविषयी मनोमन कृतज्ञ व्हावे. तिसऱ्या चरणात ते चक्र त्याच्या विशिष्ट अशा प्रकाशात उजळत आहे अशी कल्पना करून त्या चक्राची मनोमन प्रार्थना करावी की हे चक्रा तू उघड आणि तुझ्या निरामय आणि सक्षम प्रदर्शनासाठी तुला हवी असलेली ऊर्जा तू ग्रहण कर. चौथ्या चरणामध्ये अशी कल्पना करावी की ते चक्र उघडत आहे. त्याच्या विशिष्ट अशा प्रकाशात ते अधिकाधिक प्रकाशमान होत आहे. 5व्या चरणामध्ये त्या चक्राचा मंत्र 11 वेळा म्हणावा आणि 6व्या आणि शेवटच्या चरणामध्ये त्या चक्रास मनोमन आवाहन करावे की त्यांनी तुम्हाला दिशा द्यावी आणि मार्गदर्शन करावे की तुमच्या सवयींमध्ये आणि वर्तनामध्ये कुठले असे बदल अपेक्षित आहेत ज्यामुळे ते चक्र अधिकाधिक प्रभावी होईल. चरण पूर्ण झाल्यावर हळूहळू डोळे उघडून ध्यानाच्या अवस्थेतून बाहेर यावे.